सो मिस्टर अनिरुद्ध, मी इथे नसताना काय काय बोललास तिला? तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हा, का बोललास तिला? अरे दोष काय तिचा? कदाचित तिचा हा दोष आहे की ती तुझी मुलगी आहे, अगदी हुबेहूब तुझ्यासारखी. एकेकोर, गर्विष्ठ, अविचारी, लोभी, उर्मट. संध्या तिला बघून मला तुझी आठवण होते. कदाचित हा तिचा दोष असेल. तुझ्यातले सगळे दोष घेऊन ती, अर्थात तुझ्यामध्ये गुण असे काहीच नाहीयेत. सगळे दोष घेऊन तू जन्माला आली आणि ते दोष वाढीस लागतील अशा पद्धतीनं तू तिला नर्चर केलंस. आणि संध्या प्लीज, तिला तू तसं बनवलंस, तू घडवलंस आणि हाच तिचा दोष असेल. ओके? नो नो अनिरुद्ध, नथिंग इज ओके. इतकी वर्ष तू आणि तुझ्या सख्या मुली जे वागतात तेच बरोबर आहे असं आणखीन किती वर्ष पुन्हा पुन्हा सांगणार आहेस मला? सर, माझ्या मुलीला, रियाला तू सख्खा मानलं असतंस ना, तर तुला असं वाटलं नसतं. कदाचित मला असं वाटलं नसतं, पण तिला वागायला, जगायला तू शिकवलंयस. संध्या, का तू तिला माझ्यावरती नजर ठेवायला शिकवलेलं नाहीयेस? हॅलो, मी कुठे जातो, काय करतो, लॉयरच्या सोबत माझं कसलं बोलणं होतं, व्हीलच्या संदर्भामध्ये मी काय काय करणार आहे याच्यावरती नजर ठेवायला तू तुला शिकवलेलं नाहीयेस? संध्या राजे, तुझी नियत मी पुरती ओळखू नये का? आज नाही ओळखत मी तुला. पण एकच लक्षात ठेव, माझ्या बाबतीत किंवा माझ्या मुलींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा वाईट विचार करण्याचा प्रयत्न महागात पडेल तुम्हाला. हे तुझ्या मुलीला तू समजावून सांग. चुकून सुद्धा अशा पद्धतीचा अविचार महागात पडेल. आणि हेही लक्षात ठेव की जे काय करेल ना ते मी माझ्या विचारानेच करणार आहे. कुठलाही डिसिजन असू दे, माझा असेल तर. आणि संध्या, तुम्ही दोघी जणी मिळून काही करा, पण मी मला जे वाटेल तेच मी करणार. बापरे, कसली जड बॅग आहे. नाही, आय मीन तू घर सोडायच्या आधी कुलकॅब वगैरे बोलवली आहेस का? आय मीन कुलकॅबची काय गरज आहे ना? नाही, मुळात घर सोडायची काय गरज आहे रिया?
लक्षच देऊ नको. जय प्लीज. डॅड डॅड प्लीज हे बघा जाऊ दे आता. थांबवा ना रियाला प्लीज. डॅड उगीच कशाला विषय वाढवायचा, ऐका ना प्लीज. डॅड प्लीज डॅड जाऊ द्या. डॅड डॅड माझं नाही ऐकणार का तू? फक्त माझ्यासाठी एवढं करा प्लीज. प्रिया, चल बॅग आतमध्ये नेऊन ठेव. चला तेवढा तमाशा पुरे झाला. चल ठेव आतमध्ये. हा सगळा तुम्हाला तमाशा वाटतोय? असंच मत आहे ना तुमचं माझ्याबद्दल? रिया, रिया मम्मा हे बघ, तू आज जा. नो मम्मा. रिया हे बघ बेटा, मला माहिती आहे, तुला माहिती आहे तू इनोसेंट आहेस. या घरातल्या बाकीच्या व्यक्तींनाही लवकरच कळेल की तू इनोसेंट आहेस. Now just listen to me and just go inside. मम्मा लिसन. रिया, जा. Come on. Riya, just go. डॅड डॅड प्लीज आता तरी शांत व्हा प्लीज. हे बघा खूप रात्र झालीये, तुम्ही आधी शांतपणे झोपा. आपण नंतर बोलूया विषयावर, ठीक आहे? ठीक आहे. अभी मी आलो. जय प्रभू. काय कुठे पळून चाललास? कोण? मी कशाला पळून जाऊ? गुन्हा केल्यावर गुन्हेगार पळून जातो. गुन्हा? सँडी आंटी, तुम्ही हे सगळं माझ्याविषयी बोलताय का? डोंट डोंट इतका प्रयत्न करू नकोस जय. काय इनोसेन्स जो तू आणायचा प्रयत्न करतोयस ना, तो तुझ्या चेहऱ्याला सूट होत नाही बघ. मग मला जे सूट होतं ते मी करू का? ते तू केलंस ना. ऑफकोर्स ते तू केलंस. तुला काय वाटतं इथे आज जे काही घडलं ते करण्यामागे तुझा हात होता हे न कळण्या इतकी तुतखुळी आहे मी? नाही 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 सँडी आंटी, तुम्ही हुशार आहात. पण द प्रॉब्लेम इज की तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच हुशार आहात. नाही, हे बरोबर नाही ना. कोण हुशार आहे आणि कोण नाही हे आजमावण्याची वेळ लवकरच येते. मी पण त्या वेळेची कधीपासून वाट बघतोय हो. कम ऑन जय. अरे फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची इतकी डेस्परेटली वाट बघायची नसते. पण तुम्ही असं एक्झामिनर असल्यासारखं का बोलताय? नाही, कधीतरी हे आयुष्य सुद्धा तुम्हाला लाईफचा पेपर लिहायला बसवेल. मग 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 काय करणार? बसवेल ना जय प्रभू, माझे पेपर मी सोडवणारच. पण एक गोष्ट आता तू लक्षात घे, यापुढे जे पेपर तुझ्या समोर येतील ना, खूप कठीण असणार आहे. आज इथे मी जे काय ऐकलं ते सगळं व्याजासकट परत करणार आहे.
आवडेल आवडेल तेव्हाच. सँडी आंटी, मी ना एका गोष्टीची वाट पाहतोय. ज्या जागेवर तू मला धमक्या देतेस ना, ती जागा, हे घर मी परत मिळवेन. फशो जह नाम वाला वही तो बदनाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. अनिरुद्ध, आज तुम्हाला जाणीव करून दिलीस. मी आणि रिया, आम्हाला काडीची किंमत नाहीये तुझ्या आयुष्यात. या घरातून कधीही बाहेर काढू शकतो तू आम्हाला. तुझ्या मनातला कडवटपणा प्रत्येक क्षणी चटका देऊन जातो. पण तू विसरलास, मी पण संध्या आहे, संध्या राजे. अशी आग लावेन ना की त्या आगीत तुझी शमिका होरपळून निघेल. मला माहिती आहे अनिरुद्ध, बघ त्या राक्षसाचा जीव कसा पक्षात होता, तसाच तुझा जीव शमीमध्ये आहे. तुझ्या डोळ्यात पाणी आणायचं असेल तर आज शमिकालाच व्हायला पाहिजे, हो ना? आणि तो तसा होईल याची मी पूर्ण काळजी घे. ट्रस्ट मी. करतेस? लाईटनी जागे होतील ना घरातले. आणि तशी आपल्या घरातल्यांची झोप किती सावध आहे माहिती आहे ना तुला. हो ना, आणि लाईट चालू झाल्यावर कोणी नाही पण आजीच जाग्या होतील. मला ना खूप भीती वाटते रे. त्यांना असं रात्री बेरात्री बाहेर फिरलेलं अजिबात आवडत नाही. आणि एवढ्या उशिरापर्यंत आपण बाहेर होतोय त्यांना कळलं ना तर. अगं पण आपण काय लॉंग ड्राईव्हला गेलो होतो का? काहीतरी जेन्युइन काळजीचं कारण होतं म्हणूनच गेलो होतो ना. हे बघ, तू काळजी करू नकोस. कोणी काही बोललं ना तर मी सांभाळून घेईन. ओके? हो, पण तरी अभि, मला ना खूप भीती वाटते अरे आजींची. म्हणजे त्यांना न आवडणारी गोष्ट करताना ना सतत मनात धाकधूक असते माझ्या. शमिका, डोंट वरी. आपण आई बाबांना सांगून गेलो होतो ना. काही काळजी करू नकोस. ओके? चल झोपूयात आता. हो, आय होप डॅड आता शांतपणे झोपले असतील घरी. डोंट वरी. चल, काळजी करू नकोस. चल झोपूया. डॅड, तुम्ही अजून जागे? अरे हा, जरासं डोकं सट झालंय ग. डोकं दुखतंय का? थोडस आहे, बाकी काय नाही. तुम्ही मला का नाही सांगितलं? थांबा, मी दाबून देते. अरे काय नाही, जस्ट विचारांचा गोंधळ जरा चालू होता. बरं वाटतंय आता डॅड? बरं वाटतं आता. तुला सांगू आशू, घरामध्ये मुली असते ना की खरंच बरं वाटतं ग. कारण त्यांना बापाची फार व्यवस्थितपणे काळजी घेतात. पण दुसरी पण गोष्ट सांगतो, आशू आणि शमिका म्हणजे तुमच्यासारख्या मुली असतील तर ठीक आहे. रियासारखी असेल तर डोकंदुखी वाढते. डॅड, आता जाऊ देत ना. कशाला तो टॉपिक सारखा सारखा काढतायत? डॅड, आजकाल खूप टेन्शन आहे का तुम्हाला? हा, बिझनेसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय, त्याचा कामाचा ताण वाढलाय. घरात काय आणि बाहेर काय एकटाच पडलोय ग. काय सुचत नाही अजिबात. आय एम सॉरी डॅड. तुमची इच्छा होती की आमच्यापैकी कोणीतरी तुमच्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं. मी मोठी मुलगी म्हणून तुम्हाला मदत करू शकले नाही ते. नेव्हर माइंड बेटा.
इकडे ये अशी. आता मला सांग, पण आशू माझी दुसरी इच्छा तू पूर्ण करू शकतेस. सांगू? हे बघ, शमिकाचं लग्न झालं, करेक्ट. आता तिच्या संसारामध्ये ती अगदी व्यवस्थितपणे सेटल्ड, बरोबर. या घरामधली सगळ्यात मोठी मुलगी तू. बाप या नात्यानं खरं तर तुझं सुद्धा लग्न तर व्हायला हवंय. मला असं वाटतं की तुझ्या लग्नासाठी आपण काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. आशू, एकदा का तुझं लग्न झालं ना की मग मी खूप निवांत होईल का, मोकळा होईल एकदम. काय वाटतं तुला? आणि मग जर समजा तू कोणाला पसंत केलं असतंस, तुझ्या पाहण्यामध्ये कोणी मुलगा असेल तर मला सांग. मी स्वतः तिला भेटेन तुझ्यासाठी. काय करू? डॅडना सांगू का आताच जयविषयी? नको नको, आधी जयशी बोललं पाहिजे. शिवाय आता डॅड डिस्टर्ब्ड आहेत, माहित नाही ते काय रिॲक्ट करतील. उगीच सुरळीत होणारी गोष्ट बिघडून जाईल. त्यांना कामाचा त्रास सुद्धा आहे, ते कमी होऊ दे, मगच सांगेन मी त्यांना. हॅलो, अरे काय काय झालं? काय माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू? आहे का कोणी? डॅड, तुम्ही काय इतक्या रात्री हा कुठला टॉपिक काढलात? आपण ह्या विषयावर बोलू, पण नंतर, ओके? सकाळी तुमची मीटिंग आहे, आता झोप महत्वाची आहे. चला आता, चला झोपायला चला. डॅड चला. आशू, चला. ओके ठीक आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल. उद्या ऑफिसला जायचंय, लवकर चला. ठीक आहे, उद्या ऑफिसला जाईन, पण चला, रात्री झोपा. हाच विषय मी काढणार. माझ्याशी तुला बोलायला डॅड आता झोपायला चला, लवकर झोपायला. पण माझं उत्तर द्यायचं होतं. डॅड मला निवांत व्हायचंय की मला आता एकदा ह्या सगळ्या पांघरून मी घेतो. डोंट वरी, मला नको. चल डॅड. ठीक आहे, आता जातो. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट, डोंट वरी. हो, राईट राईट राईट. हो, डस्की आहे ती, सावळी, 5 फूट 5 इंच, ॲब्सोल्युटली वेल एज्युकेटेड. या 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 हो, प्रेफरन्स NRI मुलालाच आहे, पण इन केस भारतातलाच असेल तर आय वुड प्रेफर इंडस्ट्रियलिस्ट असेल तर बरं होईल. राईट. या हां हो, हे सगळं मी मेल केलेलं आहे तुम्हाला. राईट. आणखीन काही डिटेल्स हवी असेल तर प्लीज कळवा मला. या 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 थँक्यू सो मच. ओके. मम्मा, आता मी जे काही ऐकलं ते एक्झॅक्टली काय होतं? रिया, एका सुंदर मुलीचं लग्न जुळवण्याचा बिझनेस करते. म्हणजे तू आता सगळ्यांचं लग्न जुळवण्याचा बिझनेस वगैरे सुरू करणार आहेस की काय? साऊंड्स गुड, पण आत्ता तरी सगळ्यांसाठी नाही, फक्त एका स्पेसिफिक मुलीसाठी मी तो बिझनेस करण्याचा प्रयत्न करते. अँड ट्रस्ट मी, या बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे. एक मिनिट मम्मा, मला अजूनही नाही कळलंय, तू नक्की कोणाचं लग्न जुळवणार आहेस? आशूचं. व्हॉट? आय कांट बिलीव्ह दिस मम्मा. व्हॉट्स रॉंग विथ यू? या मम्मा लिसन, तू प्रॉफिटचा आणि फायद्याचा विचार करून शमिकाच्या लग्नासाठी इतकी धावपळ केली होतीस, राईट? आणि त्यानंतर तुला काय मिळालं? तुला फक्त अपमान आणि त्रासच सहन करायला लागला होता. आणि एवढं सगळं होऊ नये तू परत आशुदीच्या लग्नासाठी इतक्या उत्साहाने कशी काय प्रयत्न करू शकतेस? व्हॉट्स रॉंग विथ यू मम्मा? करावं लागतं रिया, करावं लागतं. जिथे जे विकतं ना तेच पिकवावं लागतं. रिया, या क्षणी आपण इतक्या नाजूक वळणावर आहोत ना की आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप सांभाळून आणि विचार करून करावी लागणार आहे. सध्या आपली परिस्थिती अशी आहे की आपण एक जरी चुकीचं पाऊल टाकलं ना तर अनिरुद्ध आपल्या दोघींना घराच्या बाहेर काढू शकतो. मग पुढे ही प्रॉपर्टी, एस्टेट तर सोडून दे, साधं या घरात राहणं देखील मुश्किल होऊन जाईल.
रिया, आपल्या पायाखाली कुठे सुरंग आहे ना, काही सांगता येत नाही. तेव्हा आता आपल्याला प्रत्येक पाऊल जपूनच टाकायला हवं. जे काही करायचं ते अनिरुद्धच्या गुड बुक्स मध्ये राहूनच करायला पाहिजे. रिया, ट्रस्ट मी, मी तुला नाराज नाही करणार. आय अश्युअर यू, तुझ्या मम्माचा प्लॅन आता फेल नाही होणार.